नवी मुंबई महापालिकेमध्ये छोट्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावर तब्बल 500 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप आहे। 55 किलोमीटरच्या रस्त्यांवर आणखी 50 किलोमीटर रस्त्यांच्या कामांची तयारी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यात पाणी आणि मलनिस्सारण वाहिन्या बदलताना हेच काँक्रीट रस्ते पुन्हा फोडावे लागणार आहेत असं माहीत असताना सुद्धा नगरसेवकांकडून उधळपट्टी सुरू आहे। यामुळे या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। काँक्रिटीकरणामुळे शहराच्या तापमानात वाढ होत असल्याचीही चर्चा आहे। या सगळ्याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे। नवी मुंबई महानगरपालिका म्हणजे श्रीमंत महानगरपालिका अशी तिची ओळख आहे। मात्र या श्रीमंत महानगरपालिकेमध्ये उधळपट्टी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात केली जाते। आपण माझ्या मागे बघू शकता की हा रस्ता हा 30 फुटाचा रस्ता आहे आणि ह्या 30 फुटाच्या रस्त्यावर देखील काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे। दुसऱ्या बाजूला आपण माझ्या उजव्या हाताला बघू शकता की हा रस्ता जो आहे तो 20 फुटाचा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती किती वाहनं येतात जातात ते तुम्ही आता पाहू शकता की वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात वर्दळ नाही आहे। अशा 20 फुटाच्या रस्त्यावर देखील काँक्रिटीकरण सुरू आहे। खरं म्हटलं तर नवी मुंबई महानगरपालिकेमधल्या गावठाणांमध्ये 3 व्हाईट टॉपिंग म्हणजेच TWT पद्धतीचं हे काँक्रिटीकरण केलं जातं असा निर्णय घेतला गेला आणि नव्या मुंबईतल्या गावठाणामध्ये हे काँक्रिटीकरण करण्यासाठी सुरुवात केली होती। परंतु शहरातल्या देखील नगरसेवकांनी त्याच पद्धतीने आपल्या विभागातले जेवढे रस्ते आहेत ते सगळे रस्ते काँक्रिटीकरण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि जर अधिकारी ऐकत नसतील तर त्या अधिकाऱ्यांना आपल्या नेत्यांकडून दबाव टाकला जातो। अशा पद्धतीने मग कुठलाही पक्षाचे सगळेच सर्वपक्षीय नगरसेवकांनी या सगळ्यामध्ये हात धुवून घेतलेले आहेत आणि या शहरामधले तब्बल 55 किलोमीटरचे रस्ते हे काँक्रिटीकरण करण्यात आलेले आहेत। अजूनही रस्त्याची कामं सगळी झाली तर हा अजून तापमानाची डिग्री किती वाढेल हे सांगता येत नाही। यामुळे नवी मुंबईकरांनी आता जागा होणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने जी उधळपट्टी ज्या नगरसेवकांकडून सुरू आहे त्याला विरोध हे आता नवी मुंबईकरांनी सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे। तरच या नगरसेवकांचे डोळे उघडतील आणि या अशा पद्धतीची उधळपट्टी थांबली जाईल। विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई।